वेलकम, स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर स्कॉलरशिपची परीक्षा आता येणाऱ्या 9 फेब्रुवारीला मुलांची एक्झाम आहे. स्कॉलरशिप पूर्ण महाराष्ट्रामधून एक्झाम आहे. तर ह्या एक्झाम दिल्यानंतर विद्यार्थ्यांना कोणकोणत्या ठिकाणी प्रवेश मिळू शकतो या गोष्टींची क्लॅरिटी आज बऱ्याचशा पालकांपर्यंत पोहोचलेली नसावी मला वाटतं. त्यामुळे हा व्हिडिओ महत्वाचा आहे की ही परीक्षा जी होणार आहे 9 फेब्रुवारीला याच्याबद्दलचा जो IMP संभाव्य प्रश्न संच याचा एक व्हिडिओ आपला उद्या येणारच आहे. परंतु ही परीक्षा दिल्यामुळं आपल्याला काय काय गोष्टी मिळू शकतात त्याच्यामध्ये मग शिष्यवृत्ती परीक्षा आहे किंवा शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा किंवा आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा किंवा विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा हे नेमकं काय आहे याच्याबद्दल आपण डिटेल आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. त्यामुळे आपण बघूया याची जी काही अधिसूचना आपल्याला स्कॉलरशिपने दिली होती त्याच्याबद्दल आपण बघूया. तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यातर्फे ही स्कॉलरशिपची परीक्षा घेतली जाते आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आता 5वीची जी प्रवेश परीक्षा किंवा जी स्कॉलरशिप परीक्षा होणार आहे 9 फेब्रुवारीला त्याच्याच माध्यमातून त्याच्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा जी मुलांना त्यामध्ये शिष्यवृत्ती दिली जाते, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा या सर्व गोष्टी ह्याच परीक्षेमधून घेतल्या जाणार आहेत. आणि ते कशा पद्धतीने असतील त्याच्या कशा प्रकारे त्याची नोटीस आलेली ते आपण सगळ्या गोष्टी बघूया. तर या ठिकाणी त्यांनी नोटीस दिलेली आहे की ही परीक्षा 9 फेब्रुवारी 2025 त्यांनी डिक्लेअर केलेली होती. तर याच्यामध्ये दिलेले आपल्याला की परीक्षेचं वेळापत्रक 9 फेब्रुवारीला आणि जो स्कॉलरशिपचा आपल्याला माहिती की जो फॉर्मॅट आहे पेपर 1 आणि पेपर 2 टोटल 150 मार्क्ससाठी 150 मार्क्ससाठी 2 पेपर असे मिळून हा जो फॉर्मॅट आहे म्हणजे स्कॉलरशिपच्या परीक्षेमधूनच विद्यार्थ्यांना ह्या ज्या सुविधे दुसरे जे स्कूल आहेत जे आता आपण पाहिले त्यासाठी पण प्रवेश दिले जाणार आहेत. आणि या ठिकाणी दिलेले की पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमधूनच विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन, आदिवासी विद्यानिकेतन व शासकीय विद्यानिकेतनमध्ये प्रवेशासाठी निकषानुसार व गुणवत्तेनुसार पात्र विद्यार्थ्यांच्या नावाची शिफारस केल्या जातील. तसेच गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल. म्हणजे ह्या सर्व गोष्टी म्हणजे स्कॉलरशिप परीक्षा आज एवढी महत्वाची आहे त्याच्यामधून या सर्व प्रवेश या सर्व जे शासकीय स्कूल अजून डेव्हलप झालेले आहेत त्याच्यामध्ये प्रवेश दिले जाणार आहेत. तर नेमके कुठे कुठे आहेत हे स्कूल हे पण आपण बघूया. बऱ्याच जण याच्यामध्ये आयडिया नसेल, जर आपल्याला हा व्हिडिओ महत्वाचा वाटत असेल नक्की आपल्याला शेअर करा, लाईक करा आणि आपलं अजून मत आहे ते कमेंट करू शकता. तर याच्या खाली परीक्षेची माहिती तर दिलेलीच आहे 9 फेब्रुवारीच्या. तर त्याच्यामध्ये आता हा जो पेपर मुलांचा होणार आहे ह्याच्यामध्ये आपल्याला दिलंय की प्रत्येक पेपरसाठी ABCD संचाच्या प्रश्नपत्रिका देण्यात आली ABCD कोड मध्ये. आणि त्याच्यामध्ये दिलंय की 8वी सडीच्या प्रत्येक पेपरमध्ये कमाल 20% प्रश्नांच्या बाबतीत उत्तराच्या 4 पर्यायांपैकी 2 पर्याय अचूक असतील व ते दोन्ही पर्याय नोंदवणे बंधनकारक असेल किंवा 4 ऑप्शन पैकी 2 पर्याय असेल असं 8वीला आहे साधारण. तर आता हे पात्रता वगैरे आपल्याला माहितीच आहे, परंतु लक्षात घ्या विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेसाठी प्रविष्ट होण्याबाबतचे पात्रता निकष काय होते त्याच्यामध्ये हे जे आहे शासकीय विद्यानिकेतन कुठे कुठे हे स्कूल आहे त्याच्यामध्ये पुसेगाव जिल्हा सातारा, धुळे, औरंगाबाद, अमरावती, केळापूर जिल्हा यवतमाळ या ठिकाणी हे शासकीय विद्यानिकेतन आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थी 5वी मध्ये असायला पाहिजे, विद्याची शाळा ग्रामीण मधले असावी आणि हा फक्त मुलांसाठी, मुलींना याच्यामध्ये नाहीये, फक्त मुलगा असावा, फक्त मराठी किंवा सेमी मराठी माध्यमातील असावा आणि ज्यावेळेस ऑनलाईन त्याचा जर फॉर्म भरला असेल त्यावेळेस शासकीय विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे काय याच्या समोर येस लिहिणं आवश्यक होतं. तर त्यानुसार त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी मग भविष्यामध्ये स्कॉलरशिपच्या निकालामधूनच मेरिटमध्ये बसल्यानंतर पुढे त्याला त्या ठिकाणी ऍडमिशन मिळू शकतं. फक्त हे फॉर्म भरताना आपण येस म्हणायला आवश्यक होतं. त्याचबरोबर आदिवासी शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा तर यासाठी पण विद्यार्थी 5वी मध्ये असला पाहिजे, फक्त मुलांसाठीच आहे हे. अनुसूचित जमातीतील म्हणजे ST असावा, शासनाने ठरवून दिलेल्या आदिवासी क्षेत्रातील असावा, फक्त मराठी किंवा सेमी मराठी माध्यमातील असावा आणि ऑनलाईन आवेदन ज्यावेळेस भरलं गेलं त्यावेळेस आदिवासी विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे काय असं ज्यावेळेस विचारलं ते तिथे येस करणं आवश्यक होतं. त्यानंतर विमुक्त जाती भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा की जे हे विद्यानिकेतन कमळवाडी, शिरूर, दबडे तालुका जिल्हा नांदेड या ठिकाणी आहे. सदर परिषद प्रविष्ट विद्यार्थी खालील अटीत बसणारा असावा, त्यामध्ये इयत्ता 5वी मध्ये शिकत असलेला असावा, आश्रमशाळेतील विद्यार्थी असावा, फक्त मराठी किंवा सेमी मराठी मधला असावा. ऑनलाईन आवेदन भरताना आपल्याला जो काही त्यांनी ऑप्शन दिला होता यासाठी तर त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यासमोर येस म्हणणं आवश्यक होतं. आणि परीक्षेचे माध्यम आपल्याला माहिती आहे की परीक्षा मराठी म्हणजे आपल्या रिजनल लँग्वेज मधून पण येतं ते मराठी आपल्याला इंग्रजी माध्यमातून पण ही एक्झाम देता येते. त्याचबरोबर यामध्ये जे वयोमर्यादा त्यांनी दिलेले आहे की प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि हे सगळे जे स्कूल आहेत त्याच्यासाठी जी वयाच्या टाईप सर्व प्रवर्गाला 11 वर्षे, दिव्यांगाला 15 वर्षे आणि 8वी साठी 14 वर्ष आहे सर्व प्रवर्गाला आणि दिव्यांगाला 18 वर्ष हा असावा. आणि त्यामध्ये जन्म दिनांक ही महत्वाची असते ती चुकली नाही पाहिजे. सगळ्यात महत्वाचा खूप प्रश्न आज पालकांना पडले त्याच्यामध्ये जे CBSE ICSE शाळांमध्ये शिकणारी मुलं
आहेत त्या पालकांना प्रश्न आहे की सर आमच्या मुलाचा आम्ही स्कॉलरशिपला फॉर्म भरू शकतो का? तर इथं नियम दिलेले आपल्याला की सीबीएसई आणि आयसीएसई जे मुलं असतात तेही स्कॉलरशिप परीक्षा देऊ शकतात. तर त्यांनी सांगितलेले की सदर शाळेतील विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट होऊ शकतात. सदर अभ्यासक्रमातील गुणानुक्रमे पहिल्या 50 विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येते आणि गुणवत्ता यादी स्थान मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. तथापि सदर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येत नाही. त्यांना स्कॉलरशिप नाही मिळणार, पण त्यांची अलग एक वेगळी त्यांची लिस्ट पण तयार होते, त्यांना प्रमाणपत्रही दिलं जातं. तर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. बऱ्याच शाळा तर मुलांना म्हणजे पालकांना सांगते की म्हणजे काही सांगतच नाही. तो पालक त्यांना गाईड करू शकतात किंवा आपलं विद्यार्थी सीबीएसई शाळेमध्ये शिकतो तर त्यांना आपण सांगू शकता की आम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आहे आणि ते शाळेमधून ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. त्यावर बार्टी शिष्यवृत्ती लक्षात घ्या, हे पण एक गोष्ट आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्य प्रदेश शिष्यवृत्ती अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना 2014 पासून देण्यात येत आहे. त्यामध्ये 5वी आणि 8वी मध्ये जे कट ऑफ लिस्टच्या खाली आहेत की ज्यांना ऑलरेडी स्कॉलरशिप मिळाली ते नाहीत, पण ज्यांना स्कॉलरशिप नाही मिळाली पण जवळ स्कॉलरशिपच्या अशा विद्यार्थ्यांची लिस्ट यासाठी पुढे पाठवली जाते आणि त्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. तर ह्या गोष्टी बऱ्याचशा पालकांना माहित नसाव्यात. जर आपल्याला या गोष्टी माहित नव्हत्या किंवा आता समजल्या असेल तर आपण नक्कीच कमेंट करू शकता आणि नक्की शेअर करू शकता, कारण ह्या गोष्टींची क्लॅरिटी नाहीये की शिष्यवृत्ती परीक्षेमधून एवढ्या सगळ्या गोष्टी पण पुढे होत असाव्यात. तर ह्या स्कॉलरशिपच्या माध्यमातून जी काही शिष्यवृत्ती दिली जाते ती किती राहते याच्याबद्दल, तर 5वीच्या सर्व संचाकरता 500 रुपये प्रति महिने, याच्या मिळून 5,000 रुपये प्रति वर्ष व या 8वीच्या सर्व संचाकरता 700 रुपये 550 प्रति म्हणजे 7,500 प्रति वर्ष एवढी सध्या आता वाढ झालेली आहे स्कॉलरशिप मध्ये. त्याचबरोबर जे पालकांचं आर्थिक उत्पन्न होतं ते 20,000 पेक्षा कमी असं होतं तर ते त्याच्यामध्ये पण बदल करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे स्कॉलरशिप प्रवेश परीक्षा आता जी स्कॉलरशिप परीक्षा मुलांची 9 फेब्रुवारीला आहे त्याच्याबद्दल आपण एक नवीन गोष्ट आज पाहिलेली की स्कॉलरशिप परीक्षे माध्यमातून कोणकोणत्या सरकारी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतोय, अजून त्याचबरोबर स्कॉलरशिप मिळते. त्याचबरोबर सीबीएसई आयसीएसई माध्यमातील विद्यार्थी याला फॉर्म भरू शकतात आणि ते ह्या गोष्टी त्यांना शो करू शकतात. बऱ्याचदा आम्ही पालकांना गाईड केलं आणि पालकांनी जाऊन तिथं फॉर्म भरायला लावले शाळेला आणि असं पण झालेलं बऱ्याचदा. तो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की शेअर करा. त्याचबरोबर सैनिक स्कूल, नवोदय विद्यालय, मिलिटरी स्कूलचे ऑनलाईन लाईव्ह क्लासेस आपल्या प्रत्येक जिल्ह्यामधून आज विद्यार्थी आपल्या याच्यामध्ये तयारी करत आहेत. स्कॉलरशिपसाठी पण विद्यार्थी आता आपले एक्झाम देणार आहेत. स्कॉलरशिपसाठी संभाव्य पेपर आपला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच येणार आहे. तर पुढच्या अपडेटसाठी नक्कीच आपण याला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.